तुम्ही बघताय ना खारट मोदक कोण खातंय? तर विषय असा की बाप्पाच्या पूजेची तयारी झाल्यावर ना बाप्पांना घरच्या देवांना भेटवून आम्ही त्यांना मखरात विराजमान केलं आणि त्यानंतर यथासांग पूजा करून बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि मग आम्ही घरगुती आरती देखील केली आणि मग आमच्या महिला मंडळाने बाप्पाच्या आवडीचा विषय बनवण्याचा म्हणजे मोदक बनवण्याचा प्रोजेक्ट हाती घेतला आणि आम्ही गेलो वाडीतल्या वास्तू टाळ आणि नाल आणायला। आमच्या भावकीतल्या अष्टविनायक गणपतीच्या दुपारच्या आरत्या आम्ही थोडक्यात पूर्ण केल्या कारण बाप्पाला नैवेद्य दाखवायचा होता। नंतर मग घरच्या देवाला आणि बाप्पाला नैवेद्य अर्पण करून आम्ही आमच्या चतुर्थीच्या पंगतीत खारट मोदकाची गंमत पार पाडली। संध्याकाळच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या नवनवीन आरत्या आणि रात्रीचं गणगवळणीचं भजन अगदी खणखणीत वाजलं, ज्याचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चाकरमनी व्लॉग्स या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील। भजनासाठी आलेल्या भक्तगणांनी बटाट्याच्या तळलेल्या कापाने म्हणजेच फ्रेंच फ्राईजने आणि आईस्क्रीमने दिवसाचा शेवट गोड केला, पण आम्ही मात्र रात्रभर मेंढीकोटचे डाव रंगवत बसलो। तर अशा प्रकारे आमच्या कोकणातील गौरी गणपती सणाचा हा चतुर्थीचा दिवस अगदी आनंदात पार पडला। चला मग तुम्ही सुद्धा आमच्या घरी आमच्या बाप्पाच्या पाया पडायला या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया।